नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ज्या काही हवामानाच्या इन्फॉर्मेशननुसार माहिती येत असते, तर ते आपल्या थेट शेतकरी बांधवांपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण बघू शकता की जे चक्रीवादळ आपण काल पाहिलं असेल, ते चक्रीवादळ पूर्ण सक्रिय झालेलं असून जे हिंदी महासागरात जे चक्रीवादळ सर्कल करून तयार आहे, त्याचाच परिणाम म्हणून आपण बघू शकता की आपल्या भारत देशालगतील जो सागरी किनारा आहे, त्या सागरी किनाऱ्यामध्ये आपण अंदमान निकोबारचा काही भाग असेल किंवा अरबी समुद्राचा काही भाग असेल, तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की कमी दाबाचं दोन्ही साईडला क्षेत्र निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण ज्या बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबार ह्या ज्या क्षेत्रामध्ये आपण बघू शकता की कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याचं पुढं काय रूपांतर होणार आहे, म्हणजेच ते चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं का, असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाअंतर्गत आपल्याला येण्याचा अंदाज आहे. परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो की ज्या काही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येऊ शकतात, त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांचं अथानात नुकसान होऊ नये, आपले शेतकरी बांधव सतर्क राहावेत आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी माहिती आहे ती खरी माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न असतो माझा. आणि आपण बघू शकता की हे जे अंदमान निकोबार आणि बंगालच्या महासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्याचा सर्कल आपल्याला पाहायला मिळत असेल, तर तो सर्कल पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो काही प्रवाह आहे तो आपण बघू शकता. आणि मालदीवच्या महासागरामध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र येऊ शकतं का, किंवा जे चक्रीवादळ आपण बघत आहात ते चक्रीवादळ पुढील त्याचा जो प्रवास आहे, तो त्याचा प्रवास कोणत्या दिशेने राहणार आहे, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखविणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर नक्की नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की ज्या मालदीवच्या महासागरात आणि हिंदी महासागरात जे कमी दाबाचे क्षेत्र वारंवार तयार होत आहे आणि त्याचा पुढील काही भागांमध्ये आपण कोणत्या भागात, महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. परंतु गेले काही दिवस हे वातावरण सतत बदलत असून आपण कालच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं पाहायला असेल आणि आजही त्याची परिस्थिती तशीच आहे. तर काही भागांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला असेल. तर आपण बघू शकता की आज नांदेड, अकोला, सोलापूर, सातारा हा जो भाग आहे, या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण अकोला, नांदेड आणि सातारा, सोलापूर लगतील जो काही भाग आहे, त्या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही फळबागा आहेत, तर त्या फळबागामध्ये काही प्रमाणात फवारण्या करणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी आपल्या फळबागांवर कीटकचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पुढील व्हिडिओची माहिती येईपर्यंत आपल्या फळबागेचे आणि पालेभाजीचे नुकसान होऊ नये, त्यासाठी वातावरण सतत बदलत आहे आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, ज्या काही हवामान विभागाच्या इन्फॉर्मेशन माहिती येतील, तर त्या माहितीनुसार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे, कारण आपल्या सपोर्टमुळेच आपले चॅनल आणि त्यावरील माहिती आपल्यापर्यंत, आपले सबस्क्राईब बांधवांपर्यंत, बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.
आणि त्यासाठी आपले व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही ही अशी माहिती भेटेल आणि त्यांच्याही पिकांचं नुकसान होणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.